हॅलो हॅलो हॅलो. वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनची जी स्क्रीन आहे त्याच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी लगेचच बाजूला व्हा. ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत. हॅलो. चेक चेक चेक. पहिला सामना मैदानाच्या आतून लगेचच इथे सुरू होत असताना बघत आहोत. डीजे ऑपरेटर सेन्सर ब्रेक होत आहे याकडे लक्ष द्या. बघा ही मॅच 8 षटकांची असणार आहे. दोन्ही संघ कर्णधार त्याचबरोबर संघ सहकारी या अगोदर तुमच्यापर्यंत नियम पोहोचलेलेच आहेत. तरी सुद्धा ते आता इथे सामना सुरू होत असताना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम. हॅलो हॅलो. हॅलो चेक चेक. हॅलो. हॅलो चेक. जोरदार टाळ्या आपण देऊया. वर्धा प्रीमियर लीग साठी पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. रेनबो वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात खेळताना नॅचरल सोलर चार्जर्स समोर खेळत आहेत. बाणाप्रमाणे सरळ सुरक्षित फटका. एक टप्पा घेतला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. व्हॉट ए ग्रेट स्टार्ट. अत्यंत नेत्रदीपक सुरुवात दमदार. वर्धा प्रीमियर लीगचा पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना फलंदाजाला आपण पाहिलेले. यस ओके. ऑन साइडला खेळतायत. 8 षटकांचा सामना आहे ज्यामध्ये निर्धारित 4 षटकानंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक 2 मिनिटांचा दिला जाईल. याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर सुरुवातीची 6 षटकं तुम्हाला 30 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक आहे. ते जर करता आलं नाही तर उर्वरित 2 षटकांसाठी एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये अधिकचा तुम्हाला प्लेस करावा लागेल. रेनबो वॉरियर्स संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण बघत आहोत. त्याचबरोबर टीम नॅचरल सोलर चार्जर यांचं क्षेत्ररक्षण आहे.
पायांमध्ये चेंडू ठेवला होता, मागच्या बाजूने येत आहे, शॉर्ट थर्डला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतायत, फेकी करतायत, लेग बॅकच्या रूपाने ही धाव पूर्ण होत असताना आपण बघतो. समोर खेळत आहेत, आणखी एक चांगला फटका, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा टिपिकल शॉट, षटकार. फलंदाजी करणाऱ्या टीमचा विचार केला तर ज्यामध्ये प्रतीक भोमले, अभिषेक वैष्णव, शिशिर देशमुख, प्रणव ठाकरे, त्याचबरोबर चेतन झाडे, पवन चांदप, अंश हिरणखेडे, सँटी सोनटक्के, त्याचबरोबर जिशान खान, यश कुंभारे, अक्षय शेंडे आणि आदित्य चानप या सगळ्यांना आपण बघणार आहोत. त्याचबरोबर गोलंदाजी करणाऱ्या टीमचा जर विचार केला तर ज्यामध्ये सुबोध आहेत, मयुरेश आहेत, ललित, सूरज चव्हाण, पंकज कांबडी, गौरांग ढांगे, त्याचबरोबर गजानन, हेमंत आहेत, मंथन आहेत, वैभव आहेत, प्रवीण आणि विशाल. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक बनलेले आहे ते म्हणजेच 12. पहिल्या षटकामध्ये 12 धावा बनवण्यामध्ये फलंदाजी करणारी टीम अर्थात रेनबो वॉरियर्स इथे सक्सेसफुल ठरलेली आहे. मेगा स्क्रीनकडे आपण जर लक्ष दिलं तर या स्पर्धेत ज्यांचं फार मोठं मोलाचं योगदान मिळालेलं आहे, जय महाकाली शिक्षण संस्था, त्यांची ऍडव्हर्टिजमेंट मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. व्हर्टिकल ब्लेडने खेळला गेलेला फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित होते, चेंडू अडवतायत. एक धाव इथेही मिळत असताना आपण बघत आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, प्रतीक भोमले. दुसरं षटक आहे, दूरवरच्या टोकाकडून फेकलं जात आहे. अत्यंत दर्जेदार दिमागधारी स्पर्धा आपण सगळेजण अनुभवत आहात. या परिसरातील क्रिकेटची उंची वाढवणारी स्पर्धा अर्थात वर्धा प्रीमियर लीग. आमचे पहाडे सर यांनी अत्यंत मोठी मोलाची जबाबदारी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात पार पाडलेली आहे. मुख्य अतिथी आता मुख्य मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेस रक्षात्मक रीतीने खेळत आहेत, क्षेत्ररक्षक उपस्थित, चेंडू अडवतायत, स्वतःकडे ठेवतायत, त्यानंतर फेकी केली जाईल, एक धाव मिळेल. सचिनजी अग्निहोत्री साहेब आणि त्यांच्या साथीने इतर सगळे मान्यवर आता फेरफटका घेत आहेत. या मैदानाचा फार मोठं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचं मिळालेलं आहे. या स्पर्धेचं पालकत्व त्यांनी स्वीकारले असं म्हणायला हरकत नाही. अलंग दी कार्पेट खेळत आहेत, ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका प्रोड्यूस केला बॅटरने, एकच धाव मिळेल, यापेक्षा अधिक काही नसणार आहे. आणि याचबरोबर षटक संपतात दोन षटकाच्या अंती धावफलकाकडे नजर दिली तर रेनबो वॉरियर्स जाऊन पोहोचलेले आहेत 15 अर्थात 15 वर 1 गडी बाद डीजे. त्यानंतर लगेचच पेनल्टी दिली जाईल, या गोष्टीकडे लक्ष द्या. फलंदाजांसाठी महत्त्वाची सूचना आहे, तुम्हाला एक रिव्ह्यू अवेलेबल आहे बोथ साइड्स. आणि अल्ट्रा एज सोडून म्हणजे जर बॅटची कडा असेल त्या संदर्भात तुम्हाला शंका असेल
तर ती एक शंका सोडून, ती कंडिशन सोडून इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही रिव्ह्यू वापरू शकता. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज हेमंत सेकंड स्पेल मध्ये दाखल होत असताना आपण बघतो स्ट्रायकिंगला बॅटरचा विचार केला. यावेळेस इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळले होते. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे, हुक केलं होतं आणि 4 धावांची भूक भागवत आहेत बॅटर. इट्स द 4 रन्स. या चौकाराने धावफलक पुढे जाईल. एकूण धाबांचा विचार केला तर आतापर्यंत धाबा बनलेले आहेत त्या म्हणजेच 19. एक गडी गमावलेला आहे. 2.1 षटकांचा खेळ संपलाय. रेम्बो वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. स्ट्रेच केलं स्वतःला, डावा पाय पुढे सरकवला, ऑन साइडला खेळतायत. डीजे ऑपरेटर आपण भान राखा. हॅलो चेक. डीजे ऑपरेटर तुमच्यासाठी महत्वाची सूचना आहे. मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय चाललंय त्याकडे लक्ष द्या. चौकार, षटकार अथवा विकेट्स जर पडली किंवा षटक संपलं तरच तुम्हाला म्युझिक ऑन करायचे, अदरवाईज तुम्ही शांत राहाल. चौकार, षटकार, विकेट डाऊन झाली तरच तुम्हाला म्युझिक ऑन करायचं, इतर वेळेस तुम्ही शांत राहिलात तर फार बरं होईल. बावीस धावे धावपल कव्हर. हेमंतच्या विरोधात आता फलंदाजांना सूर सापडलेले आहे. पहिल्या चेंडूवर चौकार घेतलाय. दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर 3 धावांसाठी फलंदाज धावलेले आपण पाहिलेले आहेत. चांगला फटका, बॉडीचा शेप होल्ड करतायत. लेदर बॉल मध्ये या पद्धतीची फटकेबाजी आपण बघतो. कॉन्फिडन्स लेवल फलंदाजाची अत्यंत चांगली आहे आणि त्याचमुळे या पद्धतीने फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहिलेलं आहे. एक धाव इकडे मिळते बॅटरला. प्रतीक भोंबळे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. स्विच करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. जर्सी नंबर 19 ऑन द स्ट्रायकिंग एंड. अगोदरच मन बनवलं होतं या फटक्यासाठी जायचंय म्हणून, परंतु क्रिकेटमध्ये मेरिटवर खेळणं अत्यंत गरजेचं आहे. कुठे ना कुठे तुम्हाला मेरिटवर खेळता आलं पाहिजे. पूर्व निर्धारित फटके खेळत असताना अडचणी निर्माण होतात. इथेही ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील रेस केली जाते. पंच मात्र स्थिर आहेत आणि इथे आता पंचांचं बोट आबाळाकडे जात आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या वतीने त्यांना पुष्टी मिळाली आणि मुख्य पंचांनी खरं तर इथे लगेच आता सांगितलेलं आहे की फलंदाज बाद आहेत. दुसरा गडी गमावला बॅटिंग करत असताना रेम्बो वॉरियर्सने. अभिषेक वैष्णव इथे बाद होत असताना आपण पाहिलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ते म्हणजेच पवन चानप. आणखी एक चांगले फलंदाज आहेत. निर्धारित 8 षटकांचा सामना आहे. 8 षटकांचा सामना खेळत असताना तुम्हाला चांगलं प्लॅनिंग दाखवावं लागतं आणि ते प्लॅन फक्त कागदावर ठेवून उपयोगाचं नसतं. प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने अंमलात आणणं, एक्झिक्यूट करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. वेळेचा अपव्यय करू नये. सामन्याचा रिदम आपल्याला लॉस करता येणार नाही. लगेचच आपण सामना सुरू करायचा आहे, पाहायचा आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर धाबा बनलेले आहेत त्या म्हणजेच 23-23 आणि बाद होणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर अभिषेक बाद झाले. बाद होण्यापूर्वी अभिषेकच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले. त्याचबरोबर फलंदाज शिशिर सुद्धा बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. शिशिरने एक षटकार जरूर दाखवला होता. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. दोन्ही फलंदाजांनी सुरुवात तर चांगली दिलेली आहे या टीमला, अर्थात रेम्बो वॉरियर्सला. याबेस चांगला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरचा फुल लेनचा पडल्यानंतर मला असं वाटतं थोडीफार मुवमेंट इथे या चेंडूवर मिळाली असावी. ज्या पद्धतीने चेंडूपैचा संपर्क बॅटरला करता आला नव्हता. या परिसरातील मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा मित्रांनो आपण सगळेजण बघत आहोत. वर्धा प्रीमियर लीग. एकूण षटका आतापर्यंत संपलेली आहे. 3-4 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक 2 मिनिटांचा तुमच्यासाठी अवेलेबल आहे. या गोष्टीकडे सुद्धा संघनायकाने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.
संघनायक फक्त नाणेफेक करण्यापुरता मर्यादित नसावा असं बऱ्याचदा म्हटलं जातं. संघनायकाचं वेळेच्या बाबतीत समायोजनावर सुद्धा लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. स्विफ्ट मुवमेंट्स त्यासाठी तुम्हाला घ्याव्या लागतात, द्याव्या लागतात. डीजे ऑपरेटर थोडा बेस द्या. हॅलो चेक. चौथं षटक सुरू केलं जाईल आणि चौथ्या षटकाची जबाबदारी इथे स्वीकारली जात आहे प्रवीण यांच्या वतीने. आणखी एक चांगला फटका कव्हर ड्राईव्हचा कहता क्षेत्ररक्षक चूक करतोय. डीप मध्ये बॅकअप अवेलेबल आहे. बॅकअप इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्याकडे बॅकअप चांगलं जर असेल तर काही धावा प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या तुम्ही रोखू शकता. तेच करण्यामध्ये यश मिळालं. अगदी या मैदानाच्या सभोवताली तुम्ही जर नजर टाकली तर सगळीकडे प्रेक्षक आणि प्रेक्षकच तुम्हाला पाहायला मिळतात. ही स्पर्धा प्रेक्षकांच्या पसंतीची स्पर्धा आहे. चांगला चेंडू वाईड यॉर्करचा शोध गोलंदाज प्रवीणने घेतलेला आहे. फुलटॉस. इथे मागच्या बाजूने चेंडू आलेला आहे. खूप उंचीने चेंडू मागे निघून गेला. हा आहे बीमरनो आणि त्यावर निश्चितच चौकार मिळालेला आहे. नशिबाचा पंजा फलंदाजांच्या वाट्याला जात असताना आपण बघतो. फॉर्च्यून ऑलवेज फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं. नशीबही शूरवीरांच्या साथीला येत असतं आणि येणारा चेंडू फ्रीट असणार आहे. खूप उंचावरून चेंडू फेकला गेला होता. मला असं वाटतं अटेम्प्टेड यॉर्कर होता परंतु त्याची उंची वाढली होती. पाहायचे फ्रीट कशा पद्धतीने खेळतील बॅटर. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटचा फटका खेळला. डायरेक्ट हिट रिक्वायर्ड. अनसक्सेसफुल अटेम्प्ट. क्षेत्ररक्षक स्वतःवर नाराज आहेत. डोक्यावर हात देत आहेत. परंतु क्रिकेटमध्ये एखादी गोष्ट विशिष्ट एका चेंडूवर जर तुम्ही केली तिथे जर तुम्ही चुकला तर ती चूक तुम्हाला त्या चेंडूवर दुरुस्त करता येत नाही. त्यातून तुम्ही बोध घेऊ शकता, लेसन्स घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या प्लॅनिंगमध्ये बदल करू शकता. निर्णय क्षमता क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाची आहे. ती तुम्हाला योग्य दाखवावीच लागते. प्रवीण. प्रत्येकने ऑनड्राईव्हचा फटका खेळलाय. चांगले खेळलेत आतापर्यंत सगळ्या फलंदाजांचा जर आपण विचार केला तर फलंदाजांनी पुस्तकी फटकेच खेळलेले आहेत. साऊंड टेक्निक असणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झाला तर प्रेक्षकांना त्याची फलंदाजी पाहणं हे मनस्वी आनंददायक असतं. प्रेक्षकांना त्यातून चांगलं मनोरंजन मिळतं आणि तोच प्रयत्न बॅटर्सने आतापर्यंत केलेला आहे रेनबो वॉरियर्सच्या. रक्षात्मक रीतीने खेळतायत. फलंदाजाला माहित आहे सेन्सिबल क्रिकेट अत्यंत गरजेचं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला चौकार षटका जर मिळत नसतील तर एकेरी दुहेरी धावांकडे सुद्धा तुम्ही वळणं अत्यंत गरजेचं आहे. समोर खेळतायत क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. लॉंग ऑनला चेंडू अडवतायत. फक्त एक धाव इकडे मिळेल आणि या एका धावे बरोबर धावफलकाचा जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलेले आहे 34-34 वर. 2 गडी गमावलेले आहेत आणि ड्रिंक्स ऑटो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. यस डीजे कम ऑन.
वर्धा प्रीमियर लीग मधील पहिला सामना मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. 4 षटकं संपतायत. प्रथम फलंदाजी करत असताना रेम्बो वॉरियर्स टीम आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत त्याने 2 महत्त्वपूर्ण गडी गमावलेले आहेत आणि दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने सुरुवात त्यांनी या सामन्याला आपल्या टीमला मिळून दिलेली आहे. फलंदाज अभिषेक बाद झाले, त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर निश्चितच जवळजवळ 12-13 धावा पूर्ण झाल्या होत्या. त्याचबरोबर बॅटर गुड्डू देशमुख बाद होण्यापूर्वी 157चा स्ट्राईक रेट त्याचा आपण पाहिला. 11 धावांचं त्याचंही योगदान तिकडे राहिलेले आणि आता प्रतीक भोमले आणि त्याच्याबरोबर पवन चानप मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असताना आपण बघत आहोत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वापरला जात आहे. त्याचे कोणत्या गोलंदाजाकडे हे षटक हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जात आहे. वैभव पत्रे येत आहेत गोलंदाजीसाठी. पाहायचंय वैभव यांची कामगिरी गोलंदाजीमध्ये कशी असणार आहे. चला, अधिकचा वेळ खर्च केला जातो गोलंदाजी करणारी टीम. आपण वेळेकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. या स्पर्धेतील मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा मित्रांनो आपण सगळेजण बघत आहोत. WPL अर्थात वर्धा प्रीमियर लीग 6वं पर्व या स्पर्धेचं संपन्न होत असताना वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेमध्ये फार मोठी मेहनत घेतली गेलेली आपण बघत आहोत. 5वं षटक सुरू होत आहे. चेंडूला चेस डाऊन करण्याचा प्रयत्न बॅटरने जरूर केला होता. लीप मोमेंट बॅटरची आपण पाहिली होती. उजव्या स्टेच्या बाहेरचा चेंडू, अतिरिक्त उसळी या चेंडूवर निश्चितच बॅटरला मिळालेली आहे. निर्धाव चेंडूची फेक करत असताना गोलंदाज वैभव पत्रे यांना आपण बघतो. ऑन साइडला खेळलेत, खेचून मारलेला आहे. हा पूल इथे सक्सेसफुल ठरलेला आहे. पंचांचा अधिकृत इशारा येत आहे. एअर स्ट्राईक डन बाय बॅटर. दिस इज सिक्सर, षटकार. या स्पर्धेतील बक्षिसांचा जर आपण विचार केला तर अनेक भरघोस बक्षिसं या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्यांना मिळणार आहेत. ज्यातील प्रथम पारितोषिकाचा विचार केला तर 1 लाख रुपये, त्याचबरोबर 1,51,000 रुपये ही धनराशी आणि त्याचबरोबर रेसॉर्ट पार्टी. आणि दुसऱ्या बक्षिसाचा विचार केला तर 1 लाख रुपये तुम्हाला तिकडे मिळू शकतात. वैभव पत्रे स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्यासाठी भाग पाडला होता. बॅटरला जागा मिळाली होती फलंदाजाला, परंतु त्याचा व्यवस्थितरित्या वापर करता आला नाही. या पद्धतीने चेंडू उजव्या स्टेच्या बाहेरचा जर असेल तर तुम्हाला विथ दी एक्सटेन्शन ऑफ आर्म्स खेळावं लागतं. परंतु त्यासाठी कुठे ना कुठे हँड आय कोऑर्डिनेशन चांगले असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचाच अभाव मैदानाच्या आतमध्ये बॅटरचा आपण पाहिला. आणखी एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत आहेत. सातत्याने गोलंदाजाचा हा निर्धार राहिलेला आहे. गोलंदाजाचा तो प्रयत्न राहिलेला आहे. उजव्या स्टेच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेरच गोलंदाजी इथे होत आहे गोलंदाजाच्या वतीने. बॅटरच्या हिटिंग झोन पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे बॉलरचा. पुढे सरकले, पावलांचा वापर केला, कडा लागली, यष्ट्यांच्या मागे टिपण्यात आलेला आहे झेल आणि त्याचमुळे हा तिसरा फलंदाज प्रतीक भोमळे त्याचा संपला खेळ. तिसरा हदरा. आकाश आकाशजी अग्निहोत्री युवा उद्योजक यांच्या वतीने फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. आपण लागोपाठचे 3 षटकार जर खेळलात तर तुम्हाला 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल आणि ते आमच्या समालोचन कक्षामध्ये स्कोररकडे जमा सुद्धा आहे. पाहायचंय आता ही ऑपॉर्च्युनिटी कोण ग्रॅप करणार आहे.
5 षटकं संपली. धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक जाऊन पोहोचलेले 43 आणि 3 विकेट आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमने गमावलेले आहेत. सेकंड स्पेल मध्ये सुबोध आलेले आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न तर झालाय. चेंडूपैचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला करता आला नाही. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा गोलंदाज सुबोधच्या वतीने हाताळण्यात आलेला आहे. चांगलं नाव आहे गोलंदाजाचं सुबोध. कडा लागते. आतली कडा. एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. शॉर्ट फाईनला डायरेक्ट हिट देण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. अलीकडच्या क्रिकेटचा स्टँडर्ड जर आपण पाहिला, टेनिस क्रिकेटचा स्टँडर्ड जर आपण पाहिला, तर काही अशा अनेक संघ आहेत की या सगळ्या गोष्टींसाठी स्पेशल प्रॅक्टिस सेशन्स ते घेतात. आणि प्रतिस्पर्धी संघाचा 1-2 मोठा फलंदाज जर डायरेक्ट हिटने तुम्ही मिळवला, बाद केला, तर धावफलकाला त्याचा परिणाम भोगावाच लागतो. बॉटमहँडचा वापर करत असताना इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटरने जरूर केला. आडव्या बॅटने प्रहार होत असताना आपण पाहिलेलं आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू अडून फेकी होत आहे. 1 धाव इकडे मिळालेली आपण बघतो आणि पाहता पाहता 2 धावा सुद्धा पूर्ण करतायत फलंदाज. या अगोदर आपण उल्लेख केल्याप्रमाणे क्रिकेटमध्ये निर्णय क्षमता अत्यंत महत्वाची असते. प्रणय ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नवीन फलंदाज. पाहिजे प्रणय कशा पद्धतीने खेळतील. 8 षटकांची ही मॅच आपण सगळेजण एन्जॉय करत आहोत. या स्पर्धेची पहिली रजनी. व्हॉट अ ग्रेट बॉल. गतीचं भय काय आहे, काय असतं, या गोलंदाजाने अर्थात सुबोधने आता फलंदाजाला दाखवलेलं आहे. काय वेगवान चेंडू हाताळला होता. गती बरोबर जर तुम्हाला अचूकता दाखवता आली तर मग तुमचं काम फत्ते झालं एक गोलंदाज म्हणून. उजव्या स्टेच्या बाहेर सातत्याने चेंडू फेकले जात आहेत. कधी शॉर्ट ऑफ गुड लेन, कधी खांद्याचा अतिरिक्त वापर, कधी चेंडूवर बोटं फिरवली जात आहेत, विखुरली जात आहेत. विविधता महत्वाची आहे गोलंदाजासाठी आणि तीच विविधता दाखवत आहेत गोलंदाज सुबोध. ग्रेट बॉलिंग. ऑन ड्राईव्हचा फटका खेळत आहेत. फ्रंट फुटला उभे होते तिथूनच वर्टिकल ब्लेडने खेळला गेलेला फटका. फील्ड्समध्ये अवेलेबल. फिल्डेड दॅट बॉल सक्सेसफुली रिटर्न सीट. जस्ट सिंगल अवेलेबल. With the help of this 1 run, score is moving up to 47 runs. 47 धाबा बनलेले आहेत आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या रेनबो वॉरियर्सच्या. बेग युअर पार्डन. 48 रन्स आहेत. 48 धाबा आहेत. मॅन्युअल स्कोरर त्याचबरोबर ऑनलाईन स्कोरर्स आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. कधी कधी ऑनलाईन स्कोररचं अपडेट होण्यासाठी थोडासा वेळ अधिकचा लागतो. तर त्याचमुळे मग ओघाने समालोचकाच्या वतीने ते स्कोरबोर्ड तुमच्यापर्यंत पोहोचवली जातं. आजच्या रजनीतील दुसरा सामना हिरा हॉटेल आणि त्यांच्या विरोधात गांधी सिटी युनायटेड. बोथ कॅप्टन्स यू आर रिक्वेस्टेड प्लीज बी रेडी. तुम्हाला रेडी राहायचं आहे. मिड इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. या सूचनेकडे लक्ष द्या. कोण आहे बॉलर? सातवं षटक सुरू झालेलं आहे गौरंगच्या वतीने. यावेळेस व्हॉट अ ग्रेट कमिटमेंट. अत्यंत चांगलं कमिटमेंट क्षेत्ररक्षकाच्या वतीने आपण पाहिलेलं आहे. क्रिकेटमध्ये या पद्धतीचं समर्पण अत्यंत गरजेचं आहे. खेळ कोणताही असो, फक्त क्रिकेट पुरता ते मर्यादित नसावं. चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाचा आपण पाहिला, परंतु त्याला तो झेल तिकडे टिपता आला नाही. झेल फार कठीण होता आणि त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट आहे, रात्रकालीन क्रिकेटमध्ये प्रत्येक झेल कठीण आहे असं माझं मत आहे. प्रथम फलंदाजी होत आहे रेनबो वॉरियर्स आणि त्यांच्या 50 धावा धावफलकावर जोडण्यात आलेल्या आहेत. 50 अप फॉर बॅटिंग टीम रेनबो वॉरियर्स. इथे काय झालेलं आहे, कडा लागली. यष्टीरक्षकाने चांगला झेल टिपला आणि त्याचमुळे आता फलंदाज बाद होताना आपण बघत आहोत.
चला न्यू बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखल व्हावं लागेल. नवीन फलंदाज या खेळपट्टीवर दाखल होत आहेत सँटी सोनटक्के. आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे वर्धा क्रिकेटमध्ये. पाहिजे ती आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्याला दाखवता येईल का? हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट. पाहायचं आहे तर त्याच्याकडे पोटेन्शियल तर आहे, यावेळेला परफॉर्मन्समध्ये कन्वर्ट करता येईल का हे आपल्याला पाहायचं आहे. वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनचे सगळे सदस्य अगदी डोळ्यात तेल घालून या स्पर्धेच्या आयोजनाकडे बघत आहेत. समोर खेळतायत पॉसिबल हिट. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिड ऑफला टिपतायत झेल. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं गौरांगला. यावेळेस बाद होणारा फलंदाज सँटी सोनटक्के. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. फोर्स जनरेट करण्याचा प्रयत्न बॅटरचा तिकडे झाला होता. पदलाली त्याचा अभाव पाहिला आपण. क्रिकेटमध्ये खेळत असताना तुम्हाला फुटवर्कचा वापर करताच आला पाहिजे. असं म्हणतात मोबाईलमध्ये नेटवर्कला जितकी किंमत आहे क्रिकेटमध्ये फुटवर्कला तितकीच किंमत आहे. त्याच फुटवर्कचा अभाव आपण पाहिला. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फलंदाजाचा झाला होता. चांगला एलिव्हेशन मिळालं नाही. फिल्डरचं कौतुक करावं लागेल. मिड ऑफला त्याने चांगला झेल टिपला आणि ते फलंदाज बाद झाले. न्यू बॅटर इन चेतन झाडे दाखल होत आहेत. ऑलराऊंडर आहेत. पाहायचं आहे आता इथे फलंदाजीत त्यांचं योगदान कशा पद्धतीने देतील. संघाला गरज आहे धावांची. एकूण धावफलकाचा विचार केला तर धावा बनलेले आहेत 50. 5 गडी गमावलेले आहेत. गोलंदाज गौरांग या स्पर्धेतील पहिल्या वहिल्या विकेट हॅट्रिकवर आणि त्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेले आहेत. ग्लान्स करतायत. व्हॉट अ ग्रेट शॉट. अत्यंत चांगला फटका. आउटफिट अत्यंत वेगवान आहे. Glance very fine out of the boundary line for runs. महत्वाचा चौकार फलंदाजाच्या वतीने खेळण्यात आलेला आहे. यानंतरचा जो सामना आहे त्या टीम कॅप्टनला विनंती आहे की तुम्हाला तुमची स्क्वॉड लिस्ट लगेचच द्यायची आहे. स्विच करण्याचा प्रयत्न बॅटरने जरूर केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पायांवर आदळलाय. पंच मात्र स्थिर आहेत. गोलंदाजाने सुद्धा हवी तितकी अपील तिकडे केली नव्हती आणि त्याचमुळे पंचांचं काम थोडं सोपं झालं असं म्हणायला हरकत नाही. या स्पर्धेत जिग्नेश पटेल सर त्याचबरोबर राहुल राजभर सर पंचगिरी करतायत. MCA चे नामांकित अंपायर्स आहेत. ऑन ड्राइव क्रॅकिंग ऑन ड्राइव फील्ड्समॅन अवेलेबल. जस्ट वन सिंगल. एकच धाव इकडे मिळेल. त्यापेक्षा अधिक काही नसेल. फुलटॉस चेंडूचा तुम्हाला खरपूस समाचार घेता आलाच पाहिजे. षटक संपतं. षटक संपली 7 आणि धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक जाऊन पोहोचलेलं आहे ते म्हणजेच 55 विथ दी लॉस ऑफ 5 विकेट्स. पाहिजे आता टार्गेटचा जर आपण विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये मला असं वाटतं 65 ते 70च्या आसपासचं टार्गेट इथे दिले जाऊ शकतं. जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना घ्यावी लागेल. सामना सुरू होत असताना आपण काही महत्वाचे नियम खेळाडूंपर्यंत पोहोचवलेच होते. सुरुवातीच्या 2 षटकांसाठी तुमच्याकडे पॉवर प्ले आहे. त्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतात. त्यानंतर पॉवर प्ले दिला जाणार नाही. 4 षटकांच्या नंतर 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक तिकडे अवेलेबल असतो. वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. सामन्याचा रिदम स्लो होऊ न देणं हे आपलं काम आहे. इतकी मोठी स्पर्धा यामध्ये आपण आपल्या कर्तव्य पथावर चालणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटचं षटक फेकतायत गोलंदाज मंथन बसाके. मंथन बसाकेच्या विरोधात खडे खडे खेळलेत बॅटर आणि क्षेत्ररक्षकाच्या वतीने इथे आपण बघतो प्रयत्नांची पराकाष्ठा झाली. ग्रेट फिल्डिंग. सुरुवातीला थोडे बुचकळ्यात पडले होते क्षेत्ररक्षक. ज्या पद्धतीने चेंडूने अचानक त्यांच्या समोर उसळी घेतली होती. अडचणी वाढल्या होत्या त्यांच्या समोरच्या. परंतु त्यानंतर चेंडूवर अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवली. क्षेत्ररक्षकाने सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू धाडला. रिले फिल्डिंग आपण पाहिली. ग्रेट एफर्ट. बाउंड्री लाईनवर नेमकं काय घडलेलं आहे
तो अटेम्प्ट व्हॅलिड आहे की नाही हे आता तिसऱ्या पंचांच्या मदतीने पाहिलं जाईल. tenniscricket.in फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, संपूर्ण भारतभर या वाहिनीचा बोलबाला आहे. सेफ अटेम्प्ट आहे, धावा वाचवलेल्या आहेत त्या क्षेत्ररक्षकाने. ग्रेट वर्क डन बाय हिम. क्षेत्ररक्षणामध्ये कुठे ना कुठे तुम्हाला धावा वाचवायच्याच असतात, तेच काम केलं होतं. प्रतिस्पर्धी संघाला अधिकच्या धावा त्यामुळे बनवाव्या लागतात. किंबहुना पहिल्या डावात तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण केलं, काही धावा वाचवल्या, तर दुसऱ्या डावामध्ये चेसिंग दाखल तुम्हाला कमी धावांचं टार्गेट मिळू शकतं. 5 चेंडूचा खेळ शेष. क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्ह. व्हर्टिकल ब्लेडने फलंदाजांना खेळण्यासाठी भाग पाडलं जातं. कुठे ना कुठे ही रणनीती अत्यंत चांगली आहे. व्हर्टिकल ब्लेड, लोअर बॅकलिफ्ट यामुळे खेळत असताना फलंदाजांना अधिकच्या धावा बनवताना नाकी नऊ येतात. बनणारच नाहीत अशातला भाग नाही. एसटी रक्षकाचा प्रयत्न अत्यंत चांगला राहिला होता. टॉप एज होती. सामना सुरू झाल्यापासून बरोबर 45 मिनिटांमध्ये तुम्हाला ती इनिंग कंप्लीट करणं बंधनकारक आहे, अशा सूचना वर्धा प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या वतीने इथे दिल्या जात आहेत. त्या गांभीर्याने घ्या. प्रॉब्लेमचा वापर करायचा होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, देन एक्झिक्युटेड. देर इज नो कनेक्शन इन बिटवीन बॅट अँड बॉल. दिस इज अ डॉट बॉल. आणि फलंदाजाने चॅलेंज केलेलं आहे. पायचे फलंदाजाला वाईड अपेक्षित आहे. एक रिव्ह्यू फलंदाजाकडे जो आहे तो आता इथे नोंदवण्यात आलेला आहे आणि योग्य रिव्ह्यू आहे असं मी म्हणेल. निर्णय कोणताही येऊ द्या, एक रिव्ह्यू जो खेळाडूंना दिला जातो, बोथ साइड्सला दिला जातो, त्याचा वापर आता शेवटच्या षटकात करणार नाही तर मग कधी करणार. त्याचमुळे फलंदाजाने योग्य निर्णय घेतला पाहिजे. आता चेंडूचा प्रवास नेमका कसा झालेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावफलक स्थिर आहे. 7.4 षटकांचा खेळ संपलाय. 59 धावा आहेत धावफलकावर. ज्या 65 ची आपण चर्चा करत होतो त्या 65 धावांपर्यंत डाव पोहोचेल का हे पाहायचंय. त्यासाठी एखादा चौकार षटकार गरजेचा. चांगला चेंडू, लेंथ बॉलचा चांगला वापर करत असताना गोलंदाजाला आपण पाहतो. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इथे एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. एक मार्गी प्रयत्न होता आणि त्याचमुळे एका धावेवर कुठेतरी सेटल व्हावं लागतं. क्षेत्ररक्षण करून सुद्धा तुमच्या डोळ्यासमोरून जर फलंदाज धाव घेत असतील तर तिथे तुमचं क्षेत्ररक्षण करूनही तितका काही फायदा झाला नाही असं म्हणायला हरकत नाही. 22च्या रूपाने ही धाव पूर्ण झालेली आहे. शेवटचा चेंडू या सत्रातील डाबातील. फुलटॉस आणि इथे एक टप्पा घेतला. चेंडूने मेगा स्क्रीनची भेट घेतली. शेवट गोड करण्यामध्ये यश मिळालं बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाजाच्या बॅटमधून हा अत्यंत महत्वपूर्ण चौकार. पहिला डाव संपला. प्रथम फलंदाजी केली ती म्हणजेच रेम्बो वॉरियर्सने आणि त्याने धावपलकर धाबा जोडलेले आहेत 64 आणि बरोबर 65 धाबांचं लक्ष इथे प्रतिस्पर्धी टीम अर्थात नॅचरल सोलर चार्जर्सला देण्यात आलेला आहे. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक आपण करत आहोत. नाणेफेकी कक्षामध्ये लगेचच जोडले जातील दोन्ही टीमचे कर्णधार हिरा हॉटेल्स आणि त्यांच्या विरोधात गांधी सिटी युनायटेड. हिरा हॉटेल्स त्याचबरोबर गांधी सिटी युनायटेड दोन्ही कर्णधारांना विनंती आहे
आपल्याला यानंतरच्या सामन्याची नाणेफेक संपन्न करायची आहे. ती करण्यासाठी तुम्हाला टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स त्याचबरोबर टॉस बॉक्स इथे एकत्रितरित्या बनवण्यात आलेला आहे. त्याचमुळे समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला आपल्याला जमायचं आहे. चला कॅप्टन्स या. नाणेफेक इथे संपन्न केली जात आहे. माझ्या डाव्या बाजूने बिरहा हॉटेलच्या संघाचे कॅप्टन आहेत. त्याचबरोबर राईट साईडला माझ्या गांधी सिटी युनायटेडचे कॅप्टन्स इथे आहेत. नाणेफेक संपन्न होत आहे. या स्पर्धेतील हे जे नाणं जर आपण पाहिलं तर ज्यामध्ये एका बाजूने अग्निहोत्री ग्रुप आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्यामध्ये वर्धा प्रीमियर लीग अर्थात WPL असं हे नाणं आहे. मुख्य अतिथींच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. WPL is the call and let's see what it is. WPL it is. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच बिरहा हॉटेलच्या संघनायकाने. टॉस तो आपने जीता है, क्या करना चाहोगे? अभी थोड़ा 5 मिनट का ब्रेक है, उसके बाद बता देता हूँ आपको डिसीजन पेंडिंग रखा गया है. बोथ कैप्टन्स को अच्छे खेल की शुभकामनाएं मैं देता हूँ. थैंक्स अ लॉट. दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करत आहोत. सलामीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण पाहिलेली आहे. या स्पर्धेत ही जी विकेट आपण बघतो ती नितीनजी नेतनराव आणि त्यांच्या टीमने खूप मेहनतीने बनवलेली आहे. कोणतीही मोठी स्पर्धा आयोजित होत असताना विकेट चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही क्वालिटेटिव्ह विकेट आपल्याला त्यांच्या टीमने दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं आपण कौतुक करूया. आयोजकांच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करूया. सर्वांचं वर्धा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. स्पर्धेची पहिली रजनी आपण सगळेजण अनुभवत आहात.
धाबा 64 बनलेले आहेत. 65 धाबांचं टार्गेट चेस डाऊन करायचं आहे नॅचरल सोलर चार्जरला. गोलंदाज चेतन. मयुरेशचा फटका फसलाय. चिप केलंय. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा दिलेला आहे गोलंदाजने. गोलंदाज चेतनला मिळाली सफलता. बॅटर मयुरेश बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होताना आपण पाहिलेले आहेत. ऑन साइडला फटका खेळायचा होता परंतु चेंडू बॅटच्या अगदी खालच्या भागाला लागलेला आपण पाहिला. फलंदाज बाद झाले. बिरहा होटल टीम के कैप्टन को गुजारिश है आप अपना डिसीजन जल्दी से जल्दी कमेंट्री बॉक्स तक भेज दीजिए. बिरा होटल्स अपना डिसीजन बताओ. सुबोध आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असताना आपण बघतो. गोलंदाजी चांगली केलेली गोलंदाज चेतन झाडेने. पहिल्या चेंडूवर मोठ्या फलंदाजाला बाद केलेला आहे. चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटचा पाहता पाहता चेंडू आनंद फॅशन प्रेक्षक गॅलरीमध्ये चौकार. गांधी सिटी युनायटेड आणि बीरा हॉटेल आपण आपली प्लेइंग लिस्ट लगेच सुपूर्द करा. मैदानाच्या आतमध्ये घडलं काय. फलंदाजाला ड्राईव्ह करायचं होतं. फुलटा चेंडू होता. प्लेसमेंट चांगली राहिली नव्हती. क्षेत्ररक्षकाने ते झेल टिपला. बॅटर गॉन. चेंडू तितका कठीण नव्हता परंतु फलंदाजाला योग्य रीतीने तिथे तो खेळून काढता आला नव्हता. प्लेसमेंट त्याची चुकली होती. क्षेत्ररक्षकाची निवड त्याच्या पद्धतीने झाली. क्षेत्ररक्षकाने कोणती चूक न करता झेल टिपला आणि त्याचमुळे बॅटर बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. दुसरा हादरा मिळालेला तो म्हणजेच 65 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला धाबांचा रन चेस नॅचरल सोलर चार्जर्सचा. आतापर्यंत 2 गडी परतलेले तंबूमध्ये. डाबेष्टी सोडून जाणारा चेंडू वाईट घोषित करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धावपलखोर सोडली जाईल की जी महत्वाची आहे. पायांमध्ये चेंडू आहे. फ्लिक करतायत. ग्रेट शॉट. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. ग्रेट फिल्डिंग. चांगला क्षेत्ररक्षण दरम्यान डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू योग्य रीतीने अडवला. फेकी झाली. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जात नाही. खोलवर टप्प्याचे चेंडू आतापर्यंत जास्तीत जास्त रित्या हाताळत असताना गोलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. या विकेटसाठी अत्यंत चांगली मेहनत इथे घेतली गेलेली पाहायला मिळते पिच क्युरेटरच्या वतीने. 10 दिवसांचा खूप मोठा कालावधी आहे. पाहायचं आता विकेट कशा पद्धतीने इथे बिहेव करेल. चांगला बाउन्स मिळत असताना आता विकेटवर आपण सगळेजण बघत आहोत. चेंडू कॅरी होतोय कुठे ना कुठे एसटी रक्षकाकडे योग्य उंचीने.
त्यातून त्याचा अंदाज आपल्याला येत आहे. डिफेन्सिव्ह अप्रोच मैदानाच्या आतमध्ये बॅटरचा आपण पाहिलेला आहे. एक धाव मिळवतात. कुठे ना कुठे गोलंदाजाच्या विरोधात हा सेट प्लॅन आहे, कारण या गोलंदाजाने आतापर्यंत 2 गडी बाद केले होते. दूध पिताना तुम्ही जर भाजला तर ताक सुद्धा तुम्ही पुंकून पिता, आणि तेच झालं होतं. इथे फलंदाजाचा रक्षात्मक अप्रोच आपण पाहिला. षटक संपलं पहिलं. एक चेंडू शेष आहे, बेग युअर पार्डन. धावांच्या बाबतीत विचार केला तर धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत 8. चांगला चेंडू, यष्टीरक्षक बीट झाला. शॉर्ट थर्ड स्लिप कॉर्डरवरचा क्षेत्ररक्षक. चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं. चेंडू लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे फरार. नशिबाचा चौकार. षटक संपलं पहिलं, ज्यामध्ये धावपलकर धावांचा विचार केला तर धाबा बनलेले आहेत 12. 2 गडी गमावलेले आहेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने. 2 विकेट जरी गमावले असते तरी धावपलकावर 12 धावा नोंदवलेले आहेत. त्यामुळे सुरुवात ही चांगली झालेली आहे असं आपण म्हणूया. 8 षटकांचा सामना. प्लॅनिंग तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. गोलंदाजी करणारी टीम आपण वेळेचा अधिक वापर करतायत. लगेचच दुसरं षटक सुरू केलं जावं. बरोबर 45 मिनिटांमध्ये तुम्हाला तो डाव कंप्लीट करणं बंधनकारक आहे. या सूचनेकडे सुद्धा लक्ष द्या. आणखी एक सामना आजच्या रजनीमध्ये ते खेळला जात आहे. सभोवताली जर या मैदानाच्या आपण पाहिलं तर सगळीकडे प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपल्याला पाहायला मिळतात. VIP बॉक्समध्ये सुद्धा अनेक मान्यवर इथे दाखल झालेले आहेत. कोणती स्पर्धा मोठी होत असताना काही मापदंड अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कॅम्पसचा विचार केला तर शेजारीच आपल्याला एज्युकेशनल कॅम्पस पाहायला मिळतो. कॉलेजचं प्रीमाइस पाहायला मिळतं. एखादी शाळा ज्या शाळेमध्ये फक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असून चालत नाही, त्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत त्यावरून त्या शाळेची शोभा आहे असं म्हटलं जातं. एखाद्या क्रिकेटच्या स्पर्धेबरोबर किती प्रेक्षक प्रत्यक्ष रूपाने जोडले गेले आहेत त्यावरून त्या स्पर्धेला यश मिळालं की नाही याचं मूल्यमापन आपण करत असतो. वर आभाळाकडे आपण पाहिलं तर फक्त चंद्र आणि सूर्य असून चालत नाही, चांदण्यांचंही फार मोठं महत्त्व आहे. त्यामुळे प्रेक्षकांची संख्या नेहमी गणली जाते. आणि या स्पर्धेचा विचार केला तर स्पर्धेच्या पहिल्याच रजनीमध्ये पॅक क्राऊड आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांचं वर्धा प्रीमियर लीग मध्ये सरचे स्वागत. समोर खेळतायत. सरळ बॅटने खेळला गेलेला फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून प्लेस केला होता. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होत असताना आपण पाहिलंय. एकच धाव दरम्यान इकडे मिळते. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाचा विचार जर केला तर जिशान गोलंदाजीसाठी येत आहेत. फलंदाज मयुरेश बाद झाले. एकही धाव त्याला धावपलकर जोडता आली नव्हती. फटका इथे खेळला गेलेला आहे जरूर. बिग हिट अटेम्प्ट आहे परंतु क्षेत्ररक्षकाला चुकवू शकले नाहीत. घरपोच सेवा होती, फिल्डरने ते कबूल केली. प्री होम डिलिव्हरी ऍक्सेप्टेड बाय फिल्डर. 1 more gone. आणखी एक फलंदाज बाद होताना आपण पाहिलेला आहे. मोठा फटका तर खेळले होते, कुठे ना कुठे एलिव्हेशन प्राप्त करता आलं नव्हतं बॅटरला. चेंडूची गती सुद्धा अँटिसिपेट करता आली नव्हती आणि त्याचमुळे चेंडूने अंतर गाठलं नव्हतं. या मैदानाचा विचार केला तर 360 डिग्री ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतो. विस्तीर्ण गोलाकार मैदान आहे. बाउंड्रीचे डायमेन्शन्स पाहिले तर बाउंड्री डायमेन्शन सुद्धा थोडे लॉंगर आहेत. त्याचमुळे सरळ बॅटने षटकार खेळणं तितकं सोपं जाणार नाही फलंदाजांसाठी. त्याचाच परिचय आपल्याला आला त्या फटक्यातून. चांगला झेल सुद्धा ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये टिपलेला आपण पाहिला.
स्वीप करताय, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू सीमा पार, चौकार. गरज होती ते बॅटिंग करणाऱ्या टीमला. ललित देशमुखने ते ओळखलं, चौकार मिळवला. फुललेचा चेंडू होता, स्वीप केलं होतं. प्लेसमेंट सुद्धा चांगली राहिली होती बॅटरची. आणखी एकदा स्वीप करतायत, परंतु आता इथे लगेचच क्षेत्ररक्षक त्या डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये अपॉइंट करण्यात आला. योग्य निर्णय संघ कर्णधाराचा, त्याचबरोबर गोलंदाजाचा आपण बघतो. अलीकडे गोलंदाजाला सुद्धा ते फ्रीडम दिलं जातं क्षेत्ररक्षण सज्ज करण्यासाठीच, आणि त्याचाच फायदा झाला. स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न बॅटरचा झाला होता. चेंडू पेचं कनेक्शन देता आलं नाही. हा निर्धाव चेंडू आला. याचबरोबर आपण पाहिलं तर हे षटक संपलं. 65 धाबा बनवायचे विजया दाखल नॅचरल सोलर चार्जर या टीमला, आणि 2 षटकाच्या अंतिम धावफलकाकडे नजर दिली तर धाबा बनलेले आहेत, त्या म्हणजेच धाबा बनलेले आहेत 20. थोडं करेक्शन होतं, ते झालेलं आहे. बिराहा हॉटेल टीम कॅप्टन, आपला डिसिजन लगेचच कळवा. बराच वेळ झाला, इतका वेळ खरं तर घेणं अपेक्षित नाही. बिराहा हॉटेल टीम कैप्टन, आपका डिसीजन तुरंत आप बताओ. तिसरं षटक सुरू केले जाईल. दूरवरच्या टोकाकडून आणखी एका गोलंदाजाचा वापर होत आहे. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज वळताना आपण बघत आहोत. गोलंदाज यश गोलंदाजीचा भार इथे स्वीकारतील. चांगले गोलंदाज आहेत, पाहिजे कशी गोलंदाजी करतील. चांगला फटका आहे, ग्रेट प्लेसमेंट, चांगली प्लेसमेंट. सुईने जर काम होत असेल तर दाभण वापरण्याची गरज नसते. अत्यंत चांगला फटका, चौकार. यश कुंभारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून प्लेसमेंट दिली होती. प्लेसमेंट महत्वाची राहिली, चौकार मिळाला. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईड यॉर्कर शोधण्याचं काम गोलंदाजाने केलेलं आहे. लगेचच रिप्लाय मिळतो गोलंदाजाच्या वतीने. हे करता आलं पाहिजे क्रिकेटमध्ये. एकतर्फी सामने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाहीत. क्रिकेटमध्ये नोकझोक झाली पाहिजे, ठोशास ठोसा देता आला पाहिजे. यावेळेस स्क्वेअर ड्राईव्हचा फटका घेत आहेत. नो बॉल कॉल्ड बाय ऑन फील्ड अंपायर. 1+1 2 धाबा मिळतील. ओव्हर स्टेपिंगचा नो कुठे ना कुठे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने फेकलेला आहे आणि ते त्याच्या विरोधात जाईल, कारण येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. अलीकडच्या क्रिकेटमध्ये तुम्ही कोणताही नो बॉल हाताळा, त्यानंतरचा चेंडू फ्री हिटच असतो. इव्हन क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल होत असताना जरी नो बॉल झाला तरी त्याचा भुर्दंड गोलंदाजाला भोगावा लागतो. फटका चांगला आहे. 30 यार्ड सर्कल भेदलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. क्रिकेटमध्ये फुटबॉलच्या स्किलचा वापर झालाय. जर्सी नंबर 28. याच दरम्यान धावा बनतायत 3. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे दाखवलं होतं. बॅकअप होता. गलीच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता. आतापर्यंत ऑफसाईडला चांगलीच फटकेबाजी बॅक ऑफ द विकेट केलेली आहे फलंदाजांनी. गोलंदाज जो कोण बनवतो, अँगल बनवतो, त्याचा चांगला वापर होत आहे. त्याचबरोबर
कुठे ना कुठे गॅप मध्ये सुद्धा चेंडू खेळतायत फलंदाज, त्यामुळे चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण पाहिले बॅटर्सची. ललित देशमुख 10 धावांवर खेळतायत. 5 चेंडूचा सामना त्याने आतापर्यंत केलेला आहे. तीन चेंडू शेष आहेत या षटकातील. ड्राईव्ह करतायत, कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला होता गोलंदाजाच्या वतीने. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथे घातक ठरू शकतो का, परंतु याच दरम्यान ही दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. डगआउट मधून खेळाडू कक्षामधून टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या फलंदाजांची खेळी चांगली झाली रे झाली की डगआउट मधून टाळ्याचा कडकडाट असतो. आनंद, जल्लोष, सकारात्मक दृष्टिकोन डगआउट मधून आपल्याला पाहायला मिळतो. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर खेळाडूंची खेळी चांगली झाली नाही तर ते सगळे खिन्न असतात, निराश असतात. आणखी एकदा लेटकटचा फटका खेळतायत. या बॅटरने आतापर्यंत या क्षेत्रामध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे. अधिकाधिक धावा त्याने तिकडे मिळवलेल्या आहेत आणि कुठे ना कुठे पूर्व निर्धारित प्री डिटर्मिन्ड शॉट्स ज्याला आपण म्हणतो ते फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा झालेला आहे. अगोदरच ठरवलं जातं की या गोलंदाजाच्या विरोधात कोणता फटका खेळायचा आहे. हे कधी कधी घातकही ठरतं, फलंदाजाच्या विरोधात जातं. खडे खडे खेळतायत, यावेळेस कडा लागते, आतली कडा. क्षेत्ररक्षक थोडे फंबल होत आहेत. जर्सी नंबर 12 प्रणय तिकडे होते. एकदा विकेट मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे गेलं. षटक संपली 3 आणि 3 षटकाच्या अंती आपण पाहिलं तर 65 धावांचा रनचेस आहे इथे नॅचरल सोलर चार्जरचा. आणि त्यांच्या धावांकडे नजर दिली तर आतापर्यंत धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 34. आणखी 5 षटकांचा खेळ शेष आहे. इक्वेशन कडे सुद्धा आपल्याला नजर द्यावी लागेल. करंट रन रेटचा 30 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आहे. यानंतर जो सामना होणार आहे त्या दोन्ही टीम्स कॅप्टनने गांधी सिटी कॅम्प त्याचबरोबर बिरहा हॉटेल टीम स्क्वॉड लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. सामना संपण्या अगोदर तुम्हाला टीम लिस्ट पोहोचवणं बंधनकारक आहे. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला उपस्थित आहेत. मिड विकेट चेंडू अडवला, फेकी झाली, एक धाव मिळालेली आहे. एकेरी दुहेरी धावा निश्चितच महत्वाच्या आहेतच आणि त्याच घेतल्या जात आहेत. दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुमच्याकडे चांगलं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. त्याच प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जात आहे. ग्रेट एफर्ट. 2 धावा आपल्या संघासाठी या फिल्डरने निश्चितच वाचवल्या. योग्य वेळेला उडी घेतलेली आहे. 3 धावा वाचवलेले आहेत. ग्रेट सेव्ह. मोठा फटका खेळतायत. अवे फ्रॉम दी बॉडी खेळलेले आहेत, शरीरापासून दूर. क्षेत्ररक्षक चेंडूकल येत आहेत. मिड विकेटला टिपण्यात आलेला आहे जेल आणि त्याचमुळे आणखी एका फलंदाजाचा खेळ संपतो. खेळ पंकज बाद झालेले आहेत. बिरा हॉटेल यानंतर क्षेत्ररक्षण करणार आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. आपण तयार राहा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ते म्हणजेच प्रवीण.
प्रवीण बालभद्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. क्षेत्ररक्षणाची रचना पुन्हा एकदा इथे होत आहे. वर्धा प्रीमियर लीग ही स्पर्धा मित्रांनो आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आपण सगळेजण या स्पर्धेवर व्यवस्थितरित्या लक्ष देऊन उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. कुठे ना कुठे आयोजकांकडे सूक्ष्म निरीक्षण असणं अत्यंत गरजेचं आहे. तेच या टीमने दाखवलेलं आहे. फुलटॉस ऑन साइडला खेळत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेतच. लॉंग लेग रिजन कडे चेंडू आडून फेकी झाली. फुलटॉस चेंडूवर तुम्हाला प्रहार करावे लागतील. जरी इक्वेशन तुमच्या बाजूने असेल तरी क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार असं म्हटलं जातं. दिस इज दी बेसिक ऑफ क्रिकेट. ते बेसिक फॉलो करावं लागेल बॅटर्सला. या सामन्यावर कुठे ना कुठे आतापर्यंत चांगली मजबूत पकड निर्माण केलेली आहे ती म्हणजेच सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमने अर्थात नॅचरल सोलर चार्जरने. पहिल्या डावामध्ये त्यांच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. चौथं षटक सुरू आहे. जवळजवळ 10चा रन रेट आतापर्यंत त्याने कायम ठेवलेला आपण बघतो. टप्प्याचा चेंडू टॉप एज. चांगलं क्षेत्ररक्षण यशच्या वतीने तिथे करण्यात आलेलं आहे. एकाच धाब्यावर समाधान मानावं लागेल फलंदाजांना, त्यापेक्षा अधिक काही नाही. एका धाब्याने धावफलक पुढे गेलं. 4 षटकं संपली. धावफलकावर धावेत 39. 4 गडी बाद आणि उर्वरित 4 षटकांमध्ये 26 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक ऑन. वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनचे संचालक महेशजी झाटे साहेब, त्याचबरोबर आशिषजी केचे साहेब, मॅनेजिंग डायरेक्टर वैभवजी कवडे, सौरभजी इंगोले, सचिव निखिलजी चौधरी, प्रतीकजी राऊत कार्यकारी संचालक आहेत. त्याचबरोबर विशेष सदस्यांचा उल्लेख केला तर अजयजी पहाडे सर, ज्यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये अत्यंत चांगलं सूत्रसंचालन इथे पूर्ण केलेलं आहे. निलेशजी नालेसर आहेत, राजूजी पवार, शिवमजी काळे, अनिकेतजी देवगिरकर, गोलू कोकाटे, शैलेशजी कुरसंगे, विशालजी नरतम, गजाननजी राऊत, ही सगळी टीम आणि त्यांचं टीम वर्क लीड्स टू दी ड्रीम वर्क असं म्हणतात. या सगळ्या सदस्यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. त्यांना धन्यवाद द्यावे लागतील. इतकी मोठी स्पर्धा त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धा 6व्या पर्वामध्ये आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. जवळजवळ 10 टीम्स या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेल्या आपण बघत आहोत. वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर महात्मा गांधी ज्या निवासस्थानामध्ये बराच वेळ ज्यांनी व्यतीत केला ते सेवाग्राम आश्रम याच जिल्ह्यामध्ये आहे. यासाठी वर्धा जिल्हा फेमस आहे. त्याचबरोबर इथे आल्यानंतर जर तुम्ही गोरस पाक चाखला नसेल तर तुमची विजिट फुकट आहे असंही म्हटलं जातं. त्यासाठी सुद्धा वर्धा जिल्हा फेमस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अलीकडे आपण बघतो फ्रँचायझी सिस्टम अनेक उद्योगांमध्ये अंतर्भूत झालेले, परंतु गोरस पाक त्यासाठी अपवाद ठरलेला आहे. 5वं षटक दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज चेतन, स्ट्रायकिंगला बॅटर प्रवीण, शॉट ऑफ गुड लेंथ उजव्या स्टेजच्या बाहेर. क्षेत्ररक्षक त्यांना खाली व्यवस्थितरित्या वागता आलं नाही आणि हीच संधी आहे आता फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. हातमाग क्रीडांसाठी सुद्धा वर्धा डिस्ट्रिक्ट फेमस आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं गांधीजींनी खूप वेळ इकडे व्यतीत केल्या. त्याचमुळे 1970 पासून ड्राय डिस्ट्रिक्ट म्हणून वर्धा जिल्ह्याचा उल्लेख होतो आणि हे करणं तितकं सोपं नाही.
दिस इज द सॅलेंट फीचर ऑफ दिस डिस्ट्रिक्ट. सबस्टिट्यूट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जी भूदान चळवळ सुरू करण्यात आली विनोबा भावे यांच्या वतीने, ती चळवळ सुद्धा याच परिसरातून सुरू झालेली आपण बघतो. आणि त्याने सुद्धा परमधाम आश्रम तिकडे स्थापन केला होता. ऐतिहासिक वारसा आहे या जिल्ह्याला. सरळ खेळतायत, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. एकही धाव मिळत नाही बॅटरला. चेतन झाडे आलेले आहेत सेकंड स्पेल मध्ये. चांगला फटका आहे, स्कोर ऑफ द विकेट. ही धाव जोखमीची होती, परंतु मला असं वाटतं अंतिमतः आता पूर्ण झालेली आहे. ज्या पद्धतीने पंच स्थिर आहेत. मेगा स्क्रीन या स्पर्धेमध्ये या स्पर्धेची रंगत वाढवताना आपण बघतो. काही नाविन्यपूर्ण बदल या स्पर्धेने यावर्षी सगळ्यांना दाखवलेले आहेत. ज्याचा विचार केला तर मेगा स्क्रीन, फार मोठी मेगा स्क्रीन आपण या स्पर्धेच्या वतीने बघतो. त्याचबरोबर LED बाउंड्री वॉल्स सुद्धा या स्पर्धेने यावर्षी एक नवीन उपक्रम आपल्याला दिलेला आहे. आणि त्यातून आता तर चांगली झळाळी प्राप्त झालेली आहे वर्धा प्रीमियर लीगला. ऑफसाइडला खेळत आहेत, हलकेच कट करतायत. जेंटल कट बाय बॅटर, जस्ट वन सिंगल अवेलेबल. दिस इज द fifth over being bowled by bowler Chetan. He is in second spell. What a great spell he has bowled till now, because he has picked up 2 important wickets. प्रवीण पुढे सरकले होते. पावलांचा वापर त्याने केला होता, परंतु ज्यासाठी पावलांचा वापर केलाय त्या गोष्टीमध्ये त्याने यश मिळालं नाही. चेंडूपैचा संपर्कच करता आला नव्हता. कुठे ना कुठे चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिलेला आहे. अलीकडच्या भाषेमध्ये त्याला शूटर बॉल असंही म्हटलं जातं. सबमरीन बॉल बोल्ड बाय बॉलर. खूप खाली राहिला होता. कडा लागते, लिडिंग एज होती, मागे चेंडू येतो, एक क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. एक तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न इथे केला जात नाही. मिळाली धाव 1 आणि याचमुळे धावफलक हळुवारपणे पुढे जातं. या षटकाचा विचार केला तर चेतन झाडे यांची अत्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहिली. पहिलं षटक पहिल्या स्पेलमध्ये थोडं महागडं राहिलं होतं, 12 धावा खर्च केल्या होत्या. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल बॉलिंग, किफायतशीर षटक अत्यंत महत्त्वाचं राहिलेलं आहे. आणि या सामन्यामध्ये जर चुरस निर्माण करायची असेल तर गोलंदाजांना कुठे ना कुठे कंबर कसावी लागेल, त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, तर आणि तर ते शक्य आहे. व्हायचं आता 6व्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाकडे दिली जाईल. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपण म्युझिकल ग्रुप पाहिला, ज्यांच्या वतीने अत्यंत चांगलं सुरेल गायन आपण पाहिलं. कलाकारांची सुद्धा त्यांना तितकी चांगली साथ होती. प्रणयचा चेंडू उजवेष्टीच्या बाहेरचा. स्कोर ऑफ द विकेट. कट करतात, स्क्वेअर कटचा चांगला फटका. आतापर्यंत एक महत्वाची गोष्ट खरं तर आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, की जी माझ्या निदर्शनास आलेली आहे. फलंदाज इम्प्रोवाइज फटके तितक्या मोठ्या संख्येने खेळत नाहीत. कुठे ना कुठे पुस्तकी फटके खेळण्याकडे फलंदाजांचा जास्त जोर आहे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स. यावेळेस ऑफसाईडचा चांगला फटका. ऑफ ड्राईव्ह केलं होतं बॅटरने, फुलटॉस होता. इथे आता फलंदाज धावबाद असतील. योग्यरीत्या निर्णय घेता आला नव्हता, संभाव्य धोका ओळखता आला नाही फलंदाजाला, आणि त्याचमुळे आता फलंदाज प्रवीण यांच्या खेळीचा अंत. दोन धावा कुठेतरी पूर्ण करणं गरजेचं होतं.
अलीकडच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक गाव गटामध्ये कल्याण ग्रामीणचा जो संघ खेळतो वडवली बी, त्या संघाकडे आपण पाहिलं तर मला असं वाटतं एखाद्या छोट्या रिक्षामध्ये सुद्धा त्यांचे सगळे खेळाडू 11च्या 11 स्पर्धेसाठी जाऊ शकतात. म्हणजे इतकं चांगलं फिटनेस आहे. जिथे एक धाव तिथे त्यांच्या 2 धावा पूर्ण होऊन तिसरी धाव सुद्धा अर्धी बनते असं म्हणतात सगळेजण. त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तुमच्याकडे चांगला असणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे, घेऊन मारला असं आपण म्हणूया. अंदाज सुद्धा चांगला होता. गोलंदाजांनी गती कमी केली होती. ही गती फार लवकर पारखली होती, निहाळली होती बॅटरने. मोठा फटका त्याला खेळता आला नव्हता. गजाननजी तित्तरमारे आता मुख्य स्टार्किंग एंडला आपण बघतो. पायसे फलंदाजी त्यांची कशी होईल. अनुभव त्यांच्याकडे खूप आहे, योग्य रीतीने अनुभव वापरावा लागेल. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल होत आहे. मोठ्या फटक्यांसाठीच गेली अनेक वर्षापासून क्रिकेट ओळखलं जातं गजाननजी तित्तरमारे यांचं. स्विच करण्याचा प्रयत्न, स्विफ्ट मुवमेंट आपल्याला पाहायला मिळतात. बॅटची ग्रीप बदलली होती, त्याचबरोबर स्वतःची पोझिशन बदलली होती. लेग बॅटच्या रूपाने धाव पूर्ण होत असल्याचा इशारा मैदानी पंच जिग्नेश पटेल सर यांच्या वतीने मिळतोय. जिग्नेश चुडासमा असं त्यांचं आडनाव आहे, परंतु जिग्नेश पटेल म्हणूनच मुंबईमध्ये प्रत्येक जण त्यांना ओळखतो. चांगले क्रिकेटचे खेळाडू सुद्धा आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनची एक्झाम पास आउट करून त्यानंतर अंपायरिंग करत असताना हे दोन्ही पंच आपण बघतो. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ए कॅटेगरीतील स्पर्धांमध्ये ते पंचगिरी करतात. लेदर बॉलला मोठी नावं आहेत दोन्ही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला जातोय. काही फलंदाज असे आहेत की ज्यांना त्यांचं नॅचरल ॲग्रेशन बाजूला ठेवता येत नाही. त्यातीलच हे फलंदाज. षटक संपलंय, षटक संपली 6 आणि धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक जाऊन पोहोचलाय 49. 49 5 गडी गमावलेले आहेत. येणारा चेंडू 12, 16 धावांची गरज. बारा चेंडू 16 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सामना रंगतदार अवस्थेकडे झुकलेला आहे. गोलंदाजांनी कुठे ना कुठे चांगली कामगिरी केली. या अगोदरची 2 षटकं जर आपण पाहिली, एकूण 3 षटकं जर पाहिली, षटक क्रमांक 4 हाताळलं होतं गोलंदाज प्रणयने, त्याने 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर 5व्या षटकामध्ये सुद्धा 5 धावा खर्च केल्या गोलंदाज चेतन झाडेने चांगली गोलंदाजी केली. आणि 6व्या षटकामध्ये पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये प्रणवने 5. 12 चेंडू 16 धावा. अप ड्राईव्हचा चांगला फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत, खाली वागतायत, चेंडू अडवतायत, फेकतायत. एकच धाव मिळेल. जितका वेळ गोलंदाज फलंदाजाला मोठ्या हिट पासून दूर ठेवतील तितकी चुरस या सामन्यामध्ये वाढणार आहे, तितकी उत्कंठ वाढणार आहे प्रेक्षकांची. बहुसंख्येने प्रेक्षकाने हे मैदान गाठलेलं आहे. सर्कस ग्राउंड रामनगरचा आपण बघतो, वर्ध्यातील ऐतिहासिक ग्राउंड आहे. आणि या मैदानावर अत्यंत चांगलं क्रिकेट आपण सगळेजण अनुभवत आहोत. वर्धा प्रीमियर लीगच्या वतीने स्पर्धेची पहिली रजनी, एकूण 10 दिवसांचं शेड्यूल, दिवस रात्र चालणारी स्पर्धा. आयोजकांनी कोणती काटकसर इथे सोडलेली नाही. स्पर्धा आयोजित करत असताना वाखाणण्याजोगी कामगिरी त्यांची राहिलेली आहे. लिव्हिंग टेक्निक चांगली दाखवलेली यावेळेस बॅटरने, आणि तो अनुभव इथे दाखवत आहेत फलंदाज गजानन तित्तरमारे. बॅटरने मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर फक्त फटकेबाजी करण्यापुरता मर्यादित असू नये, त्याचा लिव्हिंग टेक्निक सुद्धा चांगला आहे. शॉट सिलेक्शन चुकतंय.
प्रीमॅन्डेट फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो बॅटरच्या वतीने. या अगोदर सुद्धा एकदा तो प्रयत्न त्याने केला होता. असं म्हणतात जीवनातील सर्वोत्कृष्ट शिक्षण अपयशातूनच मिळतं, परंतु त्यातून तुम्हाला बोध घेता आला पाहिजे. उजव्या बाहेर चांगली गोलंदाजी. सामना आता चुरशीचा बनलेला आहे. गोलंदाजांना इथे हार मंजूर नाही. ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे. सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये यशच्या विरोधात 14, परंतु त्यानंतर गोलंदाजाने जो बाउन्स बॅक केलाय त्याचमुळे सामना इथे आता मोठा बनलेला आहे. वाईटसाठी रिव्ह्यू कॉल करण्यात आलेला आहे. बॅटिंग टीमच्या वतीने हा रिव्ह्यू आहे. मैदानी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. तिसरे पंच आता आपल्यापर्यंत पोहोचवतील नेमकं काय घडलंय. निरक्षीर विभाजिता हा हंसो हंसा हा बको बका हा असं म्हणतात. पाणी आणि दूध वेगळं करायचं असेल तर तुम्हाला राजहंस पक्षीच हवाय. त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये ती भूमिका आता लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर्स करतायत. इट्स अ फेअर बॉल. एका पाठोपाठ एक फेअर बॉल. चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले जात आहेत आणि आता सामना निश्चितच निर्विवादपणे या सामन्यामध्ये शिरकाव केला असं म्हणूया. आतापर्यंत त्याच्यावर मजबूत पकड निर्माण केलेली नाही, कारण अलीकडचं टेनिस क्रिकेट बॅटिंग डॉमिनेटिंग क्रिकेट आहे. मोठे मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाज जाणले जातात. नऊ चेंडू 14 धावांची गरज आहे. ज्या फलंदाजाची फार मोठी चर्चा आपण छेडली होती, आता त्याच फलंदाजाला बॅकफुटवर ढकललेल्या गोलंदाजाने, या गोलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेले गोलंदाज यशला चांगली गोलंदाजी करण्यामध्ये कुठे ना कुठे यश मिळालेलं आहे. यश कुंभारे मैदानाच्या आतमध्ये इथे जीव घेणं सिद्ध होत आहे प्रतिस्पर्धी फलंदाजासाठी. या षटकातील 2 चेंडू शेष. एखादा तरी मोठा फटका गरजेचा आहे. प्रयत्न तर केला जात आहे. चेंडूपैचा संपर्क आणला जात नाही. पंच त्यांची जागा सोडतायत. लेग बायच्या रूपाने ही धाव मिळते आणि याचबरोबर एक धाव धावफलकावर जोडली जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धाबा आतापर्यंत बनलेले त्या म्हणजेच 52 बनवायचे धावा, त्या म्हणजेच 65. आणखी इथून पुढे जर आपण विचार केला तर 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू 13 धावा. अलीकडे 7-12 ला खूप महत्व आहे असं म्हणतात. सगळीकडेच 7-12 महत्वाचा ठरला जात आहे, परंतु इक्वेशन 7-13च आहे. मुद्दामून त्या विषयाकडे अधिक जात नाही मी. ऑनसाइडला खेळतायत. एकच धाव मिळेल, एकीपेक्षा अधिक काही नसेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाचं कौतुक करावं लागेल. फिल्डिंग टीमचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीचा स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवलेला आहे. एक वेळ अशी होती की 30 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज होती. तिथून पुढे आपण पाहिलं की गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. आता इक्वेशनचा विचार केला तर इक्वेशन उरलेलं आहे एका षटकामध्ये, अर्थात 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. 200च्या स्ट्राईक रेटने धाबा बनवावे लागतील. मागील काही चेंडूंचा विचार केला तर मला असं वाटतं दुसऱ्या षटकामध्ये शेवटची बाउंड्री आली होती. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यशच्या विरोधात चौकार आला होता. तिथून एकही बाउंड्री इथे फलंदाजांना दाखवता आली नाही, खेळता आली नाही. त्याचमुळे आता ते बॅकफुटवर आहेत. नथिंग इज इम्पॉसिबल इन द क्रिकेट. क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं असं आपण म्हणतो. मुळात महत्वाची गोष्ट क्रिकेटमध्ये अनिश्चितता दडलेली आहे. अनिश्चितता, अनसर्टन्टी इज द कोर एलिमेंट ऑफ क्रिकेट. क्रिकेटमधील गाभाभूत घटक आहे. सामन्याचा कथानक बदलेल का? फलंदाजी इथे आता चांगली करता येईल का बॅटर्सला? हा सामना ते जिंकतील का? याकडे सगळ्यांची नजर आहे. गोलंदाज जिशान, स्टार्किंगला बॅटर ललित. व्हॉट विल हॅपन? फटका तर उडवलाय, परंतु त्यामध्ये अंतरही मिळालेलं आहे. आश्चर्याचा कडू धक्का. ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला होता, सामना कदाचित बदलेल. षटकाराने सुरुवात.
थँक्स अ लॉट. LED वॉल आपण बघतो आता एक वेगळ्या पद्धतीची झळाळी या स्पर्धेला मिळत आहे. या अगोदर मी उल्लेख केलाच होता की सामन्याचं कथानक बदलू शकतं. षटकार आलाय ऑफसाईडला चेंडूने इथे वळण घेतलेलं आहे. शूरवीरांच्या साथीला नशीब उभं राहतं. लकी बाउंड्री मिळाली. लक फॅक्टर ऑन. दिस इज फॉर रन्स. दोन धावांची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज फलंदाजाला थांबवतील का? हे षटक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने निघून गेलेले आहे. बॅकफुटला होते आणि स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा फटका खेळत आहेत. ज्यावेळेस प्रतिस्पर्धी संघाला 4 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज असते तिथे संघ कर्णधाराने काही क्षेत्ररक्षक फलंदाजाच्या जवळ लावणं गरजेचं असतं. फील्ड पोझिशन मध्ये बदल करणं गरजेचं असतं. कर्णधाराने तो निर्णय घेतला नाही आणि त्याचमुळे आता पराजयाच्या उंबरठ्यावर टीम आपण बघतो. मोठा फटका खेळलेत इथे सेकंड अटेम्प्ट. ग्रेट कॅच ऑफ टू नाईट. या स्पर्धेतील आतापर्यंत घेतला गेलेला सर्वोत्तम झेल आणि याचमुळे फलंदाज गजानन तित्तरमारे चार चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने फेकले. जरूर पाहायचंय आता इथून पुढे कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. धावपलकाकडे नजर दिली तर एका धाबेची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 2 चेंडू आणि 1 धाव. फलंदाजांना गोलंदाज थांबवतील का? समोर खेळतायत. इथे काय घडलंय पाहायचंय. पंचांची कामगिरी अत्यंत महत्वाची आहे. पंच स्थिर आहेत. पंच म्हणतायत धाव पूर्ण. डायरेक्ट हिट जर दिली असती तर कदाचित फलंदाज प्रेम मध्ये सुद्धा येऊ शकले नसते. चांगला संघर्ष दोन्ही टीम्सने दाखवला. सामना जिंकला तो म्हणजे चेसिंग करत असताना नॅचरल सोलर चार्जरने. मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. पाहायचंय आता ही धाव पूर्ण आहे की अपूर्ण हे ठरवलं जाईल. मैदानी पंचांनी तर या अगोदर सांगितलेलंच होतं. नेक्स्ट मॅच क्षेत्ररक्षण लगेचच आपल्याला लावून घ्यायचं आहे. बिराहा हॉटेल. फिल्डिंग सेट करा. बॅटर नॉट आउट आहे. धाव पूर्ण आहे. सामना जिंकलाय बॅटिंग टीमने नॅचरल सोलर चार्जरने. पिच क्युरेटर आणि त्याचबरोबर स्वयंसेवकांना विनंती आहे वाईड लाईन तुम्हाला लगेचच तिथे अधोरेखित करायची आहे. ती लाईन व्यवस्थित करा. वाईड लाईन. सामन्यातील सामनावीर खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच फलंदाजी करत असताना 19 चेंडूंमध्ये 34 धावांची इनिंग ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली तो ललित आहे. या सामन्यातील विजयाचा शिल्पकार अर्थात प्लेअर ऑफ द मॅच ललित इज द मॅन ऑफ द मॅच. ललित देशमुख आपण लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हा. त्याचबरोबर नॅचरल सोलर चार्जर टीमचे संघमालक अनिकेत पंचाभाई आपणही आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हा.